हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। पिंपरी चिंचवड पोलीस निलेश चव्हाणच्या घरी दाखल झालेत। निलेश चव्हाणला घेऊन पोलीस कर्वेनगरच्या घरी दाखल झाल्याची माहिती समोर येते। पोलीस निलेशच्या घरातील तिजोरी उघडणार आहेत। वैष्णवीच्या सासूचा आणि नंदेचा मोबाईल देखील घेतील। लता हगवणे, करिश्मा हगवणेंचे मोबाईल निलेशकडे असल्याची माहिती आहे। आरोपी निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या कर्वेनगरच्या घरी दाखल झाले। तिथे काही महत्त्वाचे पुरावे त्यांना लपवले असल्याची माहिती मिळते। त्याचा तपास करण्यासाठी पोलीस त्याला कर्वेनगरच्या घरी घेऊन गेलेले आहेत। निलेश चव्हाणकडे असलेले 2 मोबाईल फोन जप्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या घरी दाखल झालेत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी खरं तर अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, या क्षणाची आपण मोठी अपडेट बघतोय ती म्हणजे निलेशच्या घरी आता खरं तर पोलीस दाखल झालेले आहेत आणि काही पुरावे त्या ठिकाणी मिळतील असा संशय कुठेतरी पोलिसांना आहे। नक्कीच गेल्या तासाभरापासून हे सर्च ऑपरेशन निलेश चव्हाण याच्या घरी बावधन पोलिसांचं सुरू आहे। काल निलेश चव्हाण याला नेपाळवरून पोलिसांनी अटक केलेली होती आणि आज त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता पोलिसांनी त्याची कसून चौकशी ती सुरू केलेली आहे। निलेश चव्हाणकडे वैष्णवी हगवणेची सासू आणि तिची जी ननंद आहे त्या दोघांचे मोबाईल असल्याची माहिती मिळालेली आहे। त्याचा तपास सुद्धा पोलिसांना करायचा आणि त्यामुळे बावधन पोलिसांनी काही वेळापूर्वीच त्यांच्या घरी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर निलेश चव्हाणच्या घरी जी तिजोरी आहे ती सुद्धा बावधन पोलिसांकडून खोलण्यात येणार आहे। नेमके काय काय पुरावे आणि काय काय ऐवज आता बावधन पोलिसांच्या हाती लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण एक पोलिसांचं पथक आहे ते काही वेळापूर्वीच निलेश चव्हाण यांच्या वारजे येथील घराजवळ पोहोचलेला आहे आणि सर्च ऑपरेशन सुरू आहे। निश्चित धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।